मित्रांनो, सीईटी मध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या सेक्शनमध्ये तुम्हाला गेल्या एका वर्षामधील करंट अफेअर्स विचारले जातात आणि या सिरीजमध्ये आपण सीईटी साठी महत्त्वाचे असणारे करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित एमसीक्यू पाहत आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाचे करंट अफेअर्स डिस्कस करणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ही पूर्ण सिरीज फॉलो केली तर तुम्हाला या व्यतिरिक्त सीईटी मध्ये कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारले जाणार नाहीत, कारण सीईटी मध्ये ज्या सर्व क्षेत्रामधून प्रश्न विचारले जातात ते सर्व प्रश्न आपण या सिरीज मध्ये कव्हर करत आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रातल्या टॉपच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला 95 to 99% लागतात आणि त्यासाठी 16 फेब्रुवारी पासून ग्लोबल ऑनलाईन मध्ये क्रॅश कोर्सची बॅच सुरू होत आहे. या बॅच मध्ये परीक्षेपूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. इथे तुम्हाला मॉर्निंग आणि इव्हिनिंग अशा 2 सेशन्स मध्ये क्लासेस अवेलेबल असतील. जर तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा इथे दिले जातील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, मॉक टेस्ट आणि एमसीक्यूचा संच सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेपूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर करून तुमची रिव्हिजन घेतली जाईल आणि परीक्षेनंतर तुमच्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये सुद्धा या बॅच मध्ये तुम्हाला गाईड केलं जाणार आहे. तर बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आजच व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, विच सिटी इज द व्हेन्यू ऑफ 6th नॅशनल क्रॉप न्यूट्रिशन समिट 2026? 6वी राष्ट्रीय पीक पोषण परिषद 2026 कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे? ऑप्शन्स आहेत न्यू दिल्ली, हैदराबाद, मुंबई आणि बेंगलुरू. तर विद्यार्थी मित्रांनो, 6वी राष्ट्रीय पीक पोषण परिषद आणि B2B प्रदर्शन 5 ते 6 फेब्रुवारी 2016 रोजी महाराष्ट्रातील मुंबई येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंज बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे कन्व्हर्ज, कोलॅबोरेट आणि को क्रिएट या संकल्पनेखाली आयोजित केली जाणार आहे. भारतातील कृषी इनपुट क्षेत्र बळकट करण्यासाठी भारतीय मायक्रो फर्टिलायझर्स उत्पादक संघटनेतर्फे याचे आयोजन करण्यात आले आहे. So the 6th National Crop Nutrition Summit and B2B Expo will be held 5 and 6 February 2026 in Mumbai at the National Stock Exchange Bandra Kurla Complex, Maharashtra under the theme Converge, Collaborate and Co-Create. It is organized by Indian Micro Fertilizers Manufacturers Association to strengthen India's agri-input sector. So the correct answer is option C, Mumbai. पुढचा प्रश्न आहे, हेनले डार्क स्काय रिझर्व इज लोकेटेड इन विच स्टेट? हेनले डार्क स्काय रिझर्व कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन्स आहेत सिक्कीम, लडाख, अरुणाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेश. तर विद्यार्थी मित्रांनो, हेनले डार्क स्काय रिझर्व लडाख मधील चांगथांग प्रदेशात सुमारे 4500 मीटर उंचीवरती स्थित असून डिसेंबर 2022 मध्ये भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय डार्क स्काय रिझर्व म्हणून अधिसूचित करण्यात आले. यास बॉटल 1 श्रेणीतील आकाश लाभले असून भारतीय खगोल भौतिकी संस्थेद्वारे त्याचे व्यवस्थापन केले जाते. हेनले डार्क स्काय रिझर्व इज लोकेटेड अबाउट 4500 meters altitude in the Changthang region of Ladakh and was notified in the December 2022 as India's first international dark sky reserve. It has Bottle 1 category skies and is managed by the Indian Institute of Astrophysics. So the correct answer is option B, Ladakh. पुढचा प्रश्न आहे, द ट्रेडिशनल प्रॅक्टिस नोन ॲज पथारा और खोनी इज प्रायमरली रिलेटेड टू विच ऍक्टिव्हिटी? पात्रा किंवा खोनी म्हणून ओळखली जाणारी पारंपरिक पद्धत प्रामुख्याने कोणत्या क्रियाकल्पाशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत कम्युनिटी बेस्ड रेन वॉटर हार्वेस्टिंग, समुदाय आधारित पावसाचे पाणी साठवण, अंडरग्राउंड स्टोरेज ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस, कृषी उत्पन्नाची भूमिगत साठवण, शिफ्टिंग कल्टिवेशन इन हिली टेरेन्स, डोंगराळ प्रदेशातील स्थलांतरित शेती, प्रिझर्वेशन ऑफ फॉरेस्ट प्रोड्यूस युझिंग नॅचरल मेथड, नैसर्गिक पद्धतीद्वारे उत्पादनाचे जतन करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, पात्रा किंवा खोनी ही नव्याने कापलेले धान्य, गवत व मातीने लेपलेल्या भूमिगत आयताकृती खड्ड्यामध्ये साठवण्याची प्राचीन पद्धत आहे. आंध्र प्रदेश ओडिशा सीमेवरील श्रीकाकुलम जिल्ह्यातील उद्यानमम प्रदेशात ही पद्धत प्रचलित होती व ती ओलावा, उंदीर आणि चोरीपासून संरक्षण करते. सो पात्रा इज ऑल्सो कॉल्ड खोनी is an ancient method of storing freshly harvested paddy in underground rectangular pits plastered with the straw and clay, practiced in Uddanam region of a Srikakulam district near Andhra Pradesh Odisha border. It protects grains from moisture, rodent and theft. So the correct answer is option B, underground storage
ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस, कृषी उत्पादनाची भूमिगत साठवण. पुढचा प्रश्न आहे, द ओपन आर्करेज लायसन्सिंग पॉलिसी दॅट इज OALP वॉज इंट्रोड्यूस ॲज अ पार्ट ऑफ विच बॉर्डर पॉलिसी फ्रेमवर्क. ओपन आर्केज लायसन्सिंग पॉलिसी कोणत्या व्यापक धोरणात्मक चौकटी अंतर्गत सुरू करण्यात आली? ऑप्शन्स आहेत, नॅशनल मिनरल पॉलिसी, राष्ट्रीय खनिज धोरण, हायड्रोकार्बन एक्सप्लोरेशन अँड लायसन्सिंग पॉलिसी, हायड्रोकार्बन अन्वेषण आणि परवाना धोरण, नॅशनल एनर्जी पॉलिसी, राष्ट्रीय ऊर्जा धोरण आणि नॅशनल ऑफशोर पॉलिसी, राष्ट्रीय सागरी धोरण. तर विद्यार्थी मित्रांनो, ओपन आर्केज लायसन्सिंग पॉलिसी ही हायड्रोकार्बन अन्वेषण आणि परवाना धोरण अंतर्गत सुरू करण्यात आली असून 18 वर्षाहून अधिक काळ कार्यरत असलेल्या न्यू एक्सप्लोरेशन अँड लायसन्सिंग पॉलिसीची जागा तिने घेतली आहे. या धोरणामुळे कंपन्यांना ब्लॉक्स निवडून नॅशनल डेटा रिपॉझिटरीत भूकंपीय माहितीचा वापर करून सरकारी अधिसूचनेची प्रतीक्षा न करता अन्वेषण सुरू करता येते. So the open arcage licensing policy was introduced under the hydrocarbon exploration and licensing policy, replacing the new exploration and licensing policy that operated for over 18 years. It allows companies to choose blocks, access seismic data from the National Data Repository, and begin exploration without waiting for the government notification. So the correct answer is option B, hydrocarbon exploration and licensing policy, हायड्रोकार्बन अन्वेषण आणि परवाना धोरण, HELP. पुढचा प्रश्न आहे, द बिहार गव्हर्नमेंट रिसेंटली अप्रूव्ड द इन्स्टॉलेशन ऑफ फर्स्ट ग्रेन ATM मशीन इन विच सिटी ॲज अ पायलट प्रोजेक्ट. बिहार सरकारने पायलट प्रकल्प म्हणून पहिल्या ग्रेन ATM यंत्राची स्थापना कोणत्या शहरात मंजूर केली आहे? ऑप्शन्स आहेत, गया, मुझफ्फरपूर, भागलपूर आणि पटना. तर विद्यार्थी मित्रांनो, बिहार सरकारने पायलट प्रकल्प म्हणून पाटणा येथे पहिले 3 ग्रेन ATM यंत्रांना मंजुरी दिली. जागतिक अन्न कार्यक्रम आणि भारतीय अन्न महामंडळ यांच्या सहकार्याने विकसित केलेली ही यंत्र 24/7 कार्यरत राहून सार्वजनिक वितरण प्रणालीच्या डेटाबेसशी इंटरनेटद्वारे जोडलेली आहेत. So Bihar approved the first 3 grain ATMs machines in Patna as a pilot project developed by the World Food Program with the Food Corporation of India. These machine operates 24/7 and use internet connectivity to access the public distribution system database. The correct answer is option D, Patna. Next question आहे, which state won the national award for most proactive state under the regional connectivity scheme in the non-priority area category? प्रादेशिक संपर्क योजना RCS उडान अंतर्गत नॉन प्रायोरिटी क्षेत्र श्रेणीत सर्वात सक्रिय राज्य हा राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या राज्याने जिंकला? ऑप्शन्स आहेत, कर्नाटका, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर प्रदेशने RCS उडान अंतर्गत हा पुरस्कार मिळवला असून 2016 मधील 59.97 लाख प्रवाशांपासून 2025 मध्ये 1.55 कोटी प्रवाशापर्यंत वाढ नोंदवली. हवाई माल वाहतूक ही 2016 मधील 5,895 मेट्रिक टनावरनं 2025 मध्ये 29,761 मेट्रिक टनापर्यंत वाढली असून 9 वर्षात 17.58% CAGR नोंदवला गेला. So the Uttar Pradesh received the award under RCS Udan due to strong aviation growth, with the passenger members rising from 59.97 lakh in 2016 to 1.55 crore in 2015. Air cargo also increased from 5,895 metric tons in 2016 to 29,761 metric tons in 2025, recording a CAGR of 17.58% over 9 years. So the correct answer will be option C, Uttar Pradesh. What is the name of multilingual artificial intelligence tool proposed in Union Budget 2026-27 to integrate AgriStack portals? केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये AgriStack पोर्टल एकत्रित करण्यासाठी प्रस्तावित बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ता साधनाचे नाव काय आहे? ऑप्शन्स आहेत, ॲग्री AI प्लॅटफॉर्म, भारत कृषी, फार्म AI आणि भारत विस्तार. तर विद्यार्थी मित्रांनो, भारत विस्तार हे केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये जाहीर करण्यात आलेले बहुभाषिक AI आधारित व्यासपीठ आहे. हे ॲग्रीस्टॅक पोर्टल्स आणि ICAR पद्धती एकत्र करून शेतकऱ्यांना सानुकूलित व तात्काळ सल्ला प्रदान करेल. The Bharat Vistar was announced in Union Budget 2026-27 as a multilingual AI-powered platform. It will integrate AgriStack portal and ICAR practices to provide customized
real time advisory support to a farmer. Correct answer is option D, Bharat Vistar. Which two schemes were announced by the Union Finance Minister in the Union Budget 2026-27 for person with a disability? केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कोणत्या दोन योजना जाहीर केल्या? ऑप्शन्स आहेत सुगम्य भारत योजना अँड पीएम कुशल विकास योजना, पीएम दक्ष योजना अँड समर्थ स्कीम, दिव्यांगजन कौशल योजना आणि दिव्यांग सहारा योजना, स्किल इंडिया आणि ॲक्सेसिबल इंडिया मोहीम. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये दिव्यांगजन कौशल्य योजना आणि दिव्यांग सहारा योजना जाहीर करण्यात आल्या. पहिली योजना सन्मानजनक उपजीविकेसाठी कौशल्य प्रशिक्षणावरती भर देते, तर दुसरी योजना आलिमको द्वारे प्रगत तंत्रज्ञान आणि एआयच्या सहाय्याने सहाय्यक उपकरणांच्या निर्मितीस बळकटी. So in the Union Budget 2026-27, Divyangajan Kaushal Yojana and Divyang Sahara Yojana were announced to support person with disabilities. The first focused on skill training for dignified livelihood, while the second strengthens Alimco for assistive device production using advanced technology and AI. The correct answer is option C, दिव्यांगजन कौशल्य योजना अँड दिव्यांग सहारा योजना. पुढचा प्रश्न आहे ज्ञान भारतम मिशन इज अ फ्लॅगशिप इनिशिएटिव्ह ऑफ विच मिनिस्ट्री? ज्ञान भारतम मिशन कोणत्या मंत्रालयाची प्रमुख उपक्रम योजना आहे? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ कल्चर संस्कृती मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन शिक्षण मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ टुरिझम पर्यटन मंत्रालय आणि मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान भारतम मिशन ही केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये जाहीर झालेली संस्कृती मंत्रालयाची प्रमुख योजना असून 2025 ते 31 या कालावधीसाठी 491.66 कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत. या अंतर्गत 7.5 लाखाहून अधिक हस्तलिखितांचे डिजिटायझेशन झाले असून 1.29 लाख हस्तलिखिते पोर्टलवरती उपलब्ध आहे. So Gyan Bharatam launched in Union Budget 2025-26 is a Ministry of Culture initiative with 491.66 crore approved for 2025 to 31. It focuses on survey, digitization and preservation of a manuscript with over 7.5 lakh digitized and 1.29 lakh uploaded on the portal. The correct answer is option A, Ministry of Culture, Sanskriti Mantralaya. Which two states are involved in the Peniyar River dispute recently seen in news? अलीकडे चर्चेत असलेल्या पेन्नियार नदी वादात कोणती दोन राज्य सहभागी आहेत? ऑप्शन्स आहेत तामिळनाडू, कर्नाटका, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, झारखंड आणि गुजरात, राजस्थान. तर 2018 मध्ये दाखल झालेल्या प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू आणि कर्नाटक यांच्यातील पेन्नियार नदी वादासाठी न्यायाधिकरण स्थापन करण्याचे केंद्राला निर्देश दिले. दक्षिण पेन्नार नदी, दक्षिणा पिनाकिनी म्हणून ओळखली जाणारी ही नदी दोन्ही राज्यातून वाहते व ती आंतरराज्यीय राष्ट्रीय संपत्ती मानली जाते. द सुप्रीम कोर्ट डायरेक्टेड द सेंटर टू सेट अप अ ट्रिब्युनल फॉर द पेन्नियार रिव्हर डिस्प्यूट बिटवीन तामिळनाडू अँड कर्नाटका. Following a case filed in 2018, the river, also called South Pennar or Dakshina Pinakini, flows through both states and is considered an interstate national asset. Correct answer is option A, Tamil Nadu and Karnataka. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते सीईटी संदर्भात महत्त्वाचे करंट अफेअर्स. या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे एमसीक्यू आणि त्याचे आन्सर्स पाहिले. तर अशाच पद्धतीने या सीईटी मध्ये चांगले पर्सेंटाइल मिळवण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच 16 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स इथे अवेलेबल असतील, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा मला दिले जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, या बॅच मध्ये एक्झाम पूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे आणि तुमची रिव्हिजन सुद्धा घेतली जाणार आहे. आणि हे क्लासेस इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचे असून मॉर्निंग आणि इव्हिनिंग अशा 2 सेशन मध्ये हे क्लासेस होतात. तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा. बॅच जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या पीएड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.